नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत टी आणि वाईज मध्ये. तुम्ही सगळे कसे आहात आणि माझ्या कविता, कथा आणि ब्लॉग्स बघताय ना? आणि त्यासाठी तुम्हाला माझं चॅनेल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करावा लागेल. त्यामुळे काय होईल, माझा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. तर मंडळी, आतापर्यंत आपण आजीच्या कविता किंवा वेगवेगळ्या लेखकांच्या कथा, कवींच्या कविता ऐकत होतो. तर आजही आपण एक कथा ऐकणार आहोत वाचन वसा या उपक्रमामधूनच. मी आज एक नवीन कथा ऐकवणार आहे. तर माझं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक नामवंत लेखिका म्हणजे वैशाली पंडित. ह्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा सुद्धा खूप चांगला स्नेह आहे आणि त्या एक उत्तम लेखिका आहेत आणि मला त्यांचं लेखन, त्यांची पुस्तकं खूप आवडतात. खूप साधी सोपी अशी त्यांची लिहिण्याची पद्धत आहे, लेखनशैली आहे आणि तीच खूप आवडण्यासारखी आहे, समजण्यासारखी आहे. त्यामुळेच मला त्यांचं लेखन खूप आवडतं. तर या अशा वैशाली पंडित यांचं शिक्षण BA मराठी आणि समाजशास्त्र या विषयातून झालेलं आहे. 8 वर्ष त्यांनी निरनिराळ्या शाळांमध्ये अध्यापन केलेलं आहे आणि या शाळांमध्ये असताना सुद्धा त्यांनी विशेष करून विद्यार्थी केंद्रित प्रकल्प राबवले. त्यात त्यांनी श्रवण प्रकल्प, वाचन प्रकल्प आणि लेखनानुभव प्रकल्प अशा विविध प्रकारचे प्रकल्प राबवले, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. त्याचबरोबर त्यांनी विविध वर्तमानपत्रामध्ये सुद्धा लेखन केलेले आहे. तरुण भारत असू दे, प्रहार असू दे, पुढारी असू दे, लोकमत असू दे किंवा मिळून साऱ्या जणी यामध्ये सुद्धा त्यांनी सदर लेखन केलेलं आहे. अंतर्नाद आरती या मासिकामध्ये सुद्धा त्यांनी कथा लेखन केलेलं आहे आणि आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी 6 वर्ष भूषवलेलं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि आकाशवाणीवरून सुद्धा अनेक कथा आणि कविता सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांची पुस्तकं म्हणजे दीपमाळेची फुले हा ललित लेख संग्रह आहे आणि त्याला सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आगीन झाड या कथा संग्रहाला सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे. 5 दशक 9 सुटे हा त्यांचा ललित संग्रह, ललितबंध हा सुद्धा खूप छान आहे. हा मी वाचला आणि तो मला खूप आवडलेला आहे. हा थोडा विनोदी पद्धतीचा असा ललितबंध आहे. कल्याण कटोरा ही संत चरित्रात्मक कादंबरी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे आणि ती सुद्धा खूपच छान आहे. श्री गजानन विजय ग्रंथ साहित्यिक पारायण म्हणजेच संत कवी दासगणू यांच्या अध्यायांवर त्यांनी रसग्रहणात्मक लेख लिहिलेले आहेत. म्हणजे बघा, त्यांनी किती विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे. त्यांच्या कविता सुद्धा उत्तम असतात आणि त्याचबरोबर त्यांनी कानगोष्टी ही शिशुवर्गासाठीची गोष्टींची श्राव्य ध्वनिफीत प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजे बघा, सगळ्या वयोगटातील सगळ्या माणसांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. म्हणजे सगळेच ते वाचू शकतात, ऐकू शकतात अशा पद्धतीने. आणि विशेष आमचा संबंध येतो म्हणजे ऐलमा पैलमा अक्षरदेवा या सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाची त्यांनी 2014 मध्ये स्थापना केली आणि त्यात माझी आई सुद्धा सदस्य आहे आणि माझ्या आईला सुद्धा त्यांच्यामुळे प्रोत्साहन मिळालं आणि माझ्या आईचं लिखाण सुद्धा त्यांच्यामुळेच पुढे आलं किंवा ती सुद्धा थोडं लिहायला लागली. तर अशा या वैशाली पंडित ज्यांच्या पुस्तकातली ज्यांच्या आगीन झाड याच पुस्तकातली एक कथा मी आज वाचणार आहे. ज्या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे अशीच ही कथा, ज्या पुस्तकाचं नाव आहे आगीन झाड, यातलीच एक कथा मी वाचणार आहे. तर त्याआधी, कथा वाचण्याआधी आपण थोडस त्यांच्या मनातलं वाचूया. ऐकूया.
गोष्टी सांगणारी आजी ज्यांना मिळाली आहे त्या भाग्यवंत नातवंडांपैकी मी एक. माझ्या आजीनं त्या चिमुकल्या वयात अनेक गोष्टी, गहाण्यांचं दालन माझ्यासमोर उघडून दिलं. परिणामी गोष्टी ऐकण्यापासून स्वतः वाचण्यापर्यंतचा प्रवास फार लवकर सुरू झाला. कथेचा माझ्यावरचा मोहिनी मंत्रच इतका जबरदस्त होता. वाढत्या वयानुरूप कथा विविधांगानं मला भेटायला आली. तिच्या भेटीने माझे अनेक क्षण श्रीमंत केले. कथा आवडली किंवा नाही आवडली इतक्या प्राथमिक प्रतिक्रियांपुरताच माझा आस्वाद मर्यादित होता. त्या आस्वादाचा परीघ वाढवण्याचं काम केलं खारेपाटणच्या नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सत्यकथेचे तेव्हाचे गाजलेले लेखक श्री शरद काळे यांनी. रवींद्रनाथांच्या काबुलीवाला कथेच्या अनुषंगानं त्यांनी कथास्वादाची रीत समजावून दिली. भारल्या अवस्थेत मी केलेलं पहिलं कथालेखन गांभीर्यानं वाचलं आणि या टप्प्यावरचं एक महत्वाचं काम केलं ते हे की त्यांनी माझ्या कथालेखनातल्या त्रुटीच्या आणि उणिवांच्या डोळ्याला डोळा भिडवून बघण्याचं धाडस दिलं. आपल्याच चुकांना अधोरेखित करणारी लाल पेन्सिल माझ्या हाती दिली आणि थोडं थांबून राहण्याचा सबुरीचा सल्ला दिला. 5-7 वर्ष मग कथा नुसत्या वाचतच राहिले. आता फरक मात्र पडला होता. त्या कथालेखकाची कथेमागची प्रेरणा समजावून घ्यावीशी वाटत होती. समीक्षा वाचायला आवडू लागली होती. त्याच सुमाराला 1995च्या अंतर्नादच्या दिवाळी अंकातला आनंद यादव यांचा लेखन प्रक्रियेबद्दलचा विस्तृत लेख वाचनात आला. प्रत्यक्ष न भेटता या लेखकांना मला समृद्ध केलं आहे. त्याच दरम्यान मालवणात कोकण मराठी साहित्य परिषदेचं काम सुरू झालं. या शाखेची सचिव म्हणून काम करताना मराठीतल्या नामवंत साहित्यिकांना भेटायची संधी मिळाली. अशी संधी मिळावी यासाठी आमचे पाठीराखे श्री मधुमंगेश कर्णिक सतत प्रयत्नशील असतात. स्वतः त्यांनी माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला भरभरून प्रोत्साहन दिलं आहे. मधुभाईंनी निर्माण केलेलं कोमसापचं व्यासपीठ हे कोकणातल्या लेखकांना वरदानच आहे. कोमसापच्या कार्यक्रमामुळेच लोकप्रिय लेखक श्री सुहास शिरवळकर तथा सुशी यांचा परिचय होण्याची संधी मिळाली. कथेबाबतचा माझा जिव्हाळा त्यांना जाणवला. त्यांनी कथा या वाङ्मय प्रकाराचा एक फॉर्म म्हणून वेगळ्या दृष्टीने परिचय करून दिला. सगळ्याच घटनांच्या, हकीकतींच्या जशाच्या तशा कथा लिहिण्याच्या मोहापासून त्यांनी परावृत्त केलं. कथेचा घाट, शब्दयोजना, अगदी कोऱ्या जागांना सुद्धा कथेत किती महत्व असतं याची जाणीव करून दिली. संहिता लेखनाची शिस्त सोदाहरण पटवली. कथेची तांत्रिक अंग सुद्धा असतात हे मला समजलं. एकूणच त्यांच्याशी झालेलं प्रत्येक बोलणं ही माझ्यासाठी कथा कार्यशाळाच ठरली होती. कथा लेखनाचे बारकावे सांगून सुशी मोकळे झाल्यावर आता प्रत्यक्ष कथा लिहून बघ म्हणून पुण्याला स्वतःच्या घरी बोलावून निवांत वेळ देणारी आणि मैत्रिणीचं नातं जोडून कथा लिहून घेणारी त्यांची पत्नी सौ सुगंधा शिरवळकर ही सुद्धा माझ्या कथालेखन प्रवासाची जवळची साक्षीदार आहे. या उभयतांच्या ऋणातून मुक्त होण्या इतकं शब्द सामर्थ्य माझ्याजवळ नाही. याच टप्प्यावर आगीन झाड ही पहिली कथा लिहिली गेली. लिहिलेल्या कथेवर वाचकांच्या प्रतिक्रिया संजीवक असतात. आगीन झाडला महाराष्ट्रातल्या वाचकांपर्यंत नेण्याचं काम पुण्याच्या अंतर्नाद मासिकानं केलं. साक्षेपी चोखंदळ संपादक भानू काळे आणि त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांनी माझा आत्मविश्वास वाढवला. माझा अंतर्नाद मला ऐकवला. त्यांच्या शब्दातून कसं उतराई व्हायचं. कथालेखनांचं सातत्य टिकवून धरण्याची चिकाटी मला सिंधुदुर्गातल्या चालत्या बोलत्या शब्दकोशानं दिली. पत्रानं, फोननं डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी मला लिहितं ठेवलं. लेखनाबाबत सजग ठेवलं. झपूर्झा या कोमसापच्या मुखपत्रात त्यांच्या संपादनाअंतर्गत कथा प्रसिद्ध होणं ही एक कसोटीच असते. आरती मासिकाचे प्रकाशक आणि लेखक श्री विद्याधर भागवत यांनी आणि सौ उषा भागवत यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहित केलं. कैलासवासी श्रीपाद काळे यांची कौतुकाची अभिप्रायपत्र पाठीवरची शाबासकी ठरत गेली होती. माझी जीवश्च सखी सावंतवाडीची कवयित्री उषा परब ही तर अनेकदा माझ्या कथेच्या जन्मवेळांची साक्षीदार असते.
तिच्याशी झालेल्या मुक्त संवादातून मला नेमकी नस पकडता येते. तिची आपुलकीची अचूक आणि टोकदार मतं मला अंतर्मुख करत जातात. याबद्दल आभार मानणं म्हणजे तिच्या रोषाला कारणीभूत ठरणं होईल. गृहिणीला घरच्या आघाडीवर लेखनाला वेळ मिळणं ही एक चैनच असते. ही चैन अनेकदा मी माझे पती श्रीनिवास आणि मुलं अमेय सुयोग यांच्या जीवावर केली आहे. बाहेर कितीही प्रशंसा झाली तरी घरातून जर दखल घेतली गेली नाही तर अपुरेपणा वाटतो. ही वेळ माझ्यावर कधी आली नाही. माझ्या सुविद्य सासूबाई मंदाकिनी पंडित आणि सासरे कैलासवासी रा के पंडित यांनी माझं दिलखुलासपणे कौतुक केलं. आमचे सख्खे शेजारी प्राध्यापक मधुसूदन जोशी हे बहुधा माझ्या कथेचे पहिले वाचक असतात. त्यांच्या डोळस सूचनांचा मला खूप उपयोग होतो. प्रकाशक श्री उदय पंडित यांच्यामुळे माझ्या कथांना संग्रहाचं रूप आलं आहे. त्यांची चोख काटेकोर कामाबद्दल ख्याती आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा परखड अभिप्रायाचा एक प्रकारचा धाकच वाटतो. पण त्याचबरोबर त्यांनी पुस्तक प्रकाशित करणं याचा अभिमानही वाटतो. माझ्या लेखन प्रक्रियेशी संबंधितांची ठळक नावं जशी मला प्रकर्षानं आठवतात तशी अजून सुद्धा काही नावं, काही व्यक्ती ज्या मला कथांसाठी विचार करायला लावत होत्या त्यांचा मला आवर्जून उल्लेख करायलाच हवा. आजूबाजूच्या पर्यावरणातून सगळीकडचे पडझडीची चिन्ह दिसत असताना आपल्या एखाद्या शब्दानं, कृतीनं ज्यांनी आशेची किरणं दाखवली, कथागत वास्तवाला सामोरं जाण्यासाठी मला सामुग्री पुरवली, त्या सर्वांनाच माझा विनम्र प्रणाम. एकूणच माझ्या लेखनाबद्दल आस्था असणाऱ्या सगळ्या वाचक सुहृदांची, जिव्हाळ्याच्या ज्वलकांची मी ऋणाईत आहे. वैशाली पंडित. बघा, हे सुद्धा किती मनातलं सुद्धा किती छान पैकी मांडलेलं आहे यांनी. मग तर कथा किती सुंदर असेल याचा तुम्ही विचार करू शकता. चला तर मग ऐकूया यातलीच एक पहिलीच कथा जिचं नाव आहे आगीनं झाड. चूल ढणढणून पेटली होती. हिरवा चुडा ल्यालेले तिचे गोरे गोजिरे हात पोळपाटावरून सरसरत फिरत होते. सुरेख चंद्रगोल पोळ्या लाटल्या जात होत्या. तिच्या डोळ्यांना मात्र चुलीच्या त्या ज्वाळा त्या मुळांसारख्या दिसत होत्या. फरक इतकाच, ज्वाळा आभाळाचा वेध घ्यायला जात होत्या आणि मुळ्यांनी जमिनीचा छेद घेतला होता. गो सुने, झाला की नाही पोळ्या अजून? गिऱ्हाईकं खोळंबलीत. सासू गर्जना करीत आली. सुनेला एकटक चुलीकडे बघताना बघून कडाडली. कसलं चवीन तर माझ्या दिनूच्या कपाळी आलंय, तो रामरायात जाणे ग बाई. अगो नादिष्टे, बाहेर पंगत खोळंबलीये, पोळ्या वाढायला घे. सरफडत सासूनं भाजीचं तसराळ उचललं आणि पाय आपटत ती बाहेर निघून गेली. कानकोंडी होत रेखाही पोळ्यांचं ताट उचलून बाहेर धावली. पंक्तीत वाढताना गिऱ्हाईकांना हवं नको बघतानाही रेखा अजून भांबावल्यागतच होती. तिच्या डोक्यात ते झाड ठाम पाळमुळं रोवून बसलं होतं. तिला पार आपल्या आत आत त्यानं खोलवर ओढून घेतलं होतं. सुने, हाकेतली जरब कानांना जाणवली तशी ती दचकली. खरंच, एकाच पानात आपण 5-6 पोळ्या वाढल्यात. गिऱ्हाईक पण संशयित नजरेनं पाहतय आणि सर्वात वाईट म्हणजे दिनू, आपला नवरा माझघराच्या दारातून आपल्याला बोलावतोय. खाऊ की गिळू करणारी त्याची ती नजर. अगं आई ग, रेखा शहारली. पावलात बळ आणत ती माझघराकडे आली. खाली मान घालून उभी राहिली. कानफटी, परत कोणाकडे बघत उभी राहिलीस तर. दिनूनं दात ओठ खात दम भरला. गिऱ्हाईकांना पाणी वाढायला निघून गेला. त्या दम देण्यानं ती भयभीत झाली. निमूटपणे स्वयंपाकघरात आली. एक एक पसारा आवरू लागली. एक एक आठवण नको नको म्हणता म्हणता मनाबाहेर सांडलवण करू लागली. 7 भावंड, गरीब आई बाप, रेखा मोठी, म्हणूनच जास्त जाणती, देखणी, हुशारही. विलक्षण हळुवार मनाची, जेमतेम 9वी शिकली. आईचा दरवर्षीचा पाळणा. तान्ही भावंड रेखाच्या संघावर. इतकी लेकुडवाळी झाली ती की पुढच्या शिक्षणाच्या वाटाच विरजून गेल्या. 18वं संपलं न बोहोल चढावं लागलं. इलाज नव्हता. वडिलांच्या डोक्यावरची एक एक दोन उतरून ठेवायला हवी होती. त्यातून रेखाला चालून आलेलं स्थळ त्यांच्या दृष्टीनं फारच उजवं होतं. तीर्थक्षेत्राचं गाव होतं, खानावळीचा धंदा, स्वतःचं घर, मुख्य म्हणजे अंगभर कपडा आणि दोन्ही वेळा चमचमीतपणे खरकटी होणारी चूल.
एकच एक मुलगा आणि त्याची आई. बाईच्या जातीला आणि त्यातून रेखासारख्या गरीबाच्या पोरीला तर हे एवढं रगड झालं. रेखानं दिनूला बघितलं. होय नको म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. घरातलं खाणारं तोंड लवकर कमी व्हायला हवंच होतं. मात्र धुणं घेऊन तुळशी डोहावर गेली न कोसळून कोसळून रडली. स्वप्नीच्या राजकुमाराला डोहोच्या तरंगावर अलगद सोडून दिलं. निराशेचा अंधार त्याच्यावर पांघरला. तिच्या तुलनेत दिनू कुठेच नव्हता. 8वी पर्यंत शिकलेला, खानावळीचा धंदा बापाचा खरा, पण जोरात चालतो म्हणून त्यातच रमलेला. आडव्या अंगाचा, आडमाप विचारसरणीचा. पण कसा का असेना त्यानं नुसत्या नारळावर तिला पत्करली होती. त्याच्याही चुलीला तरणी मदत अत्यावश्यक होती. रेखाच्या माहेरघरानं सुटलो बुवा असा सोडलेला सुस्कारा मुंडावळ्यातूनही तिला ऐकू आला. तिच्या अवघ्या मनाला चराचरा चिरून गेला. मायेची सगळी पाळमुळं त्यात तट्टटून तुटून गेली. पाठ राखणी करत जन्मजात कोरडी वृत्ती मात्र थेट सासरी आली. शेल्या शालूच्या गाठीतून येताना घुसमटली थोडी, पण शालूच्या पदरानं अलगद तोलून धरली होती. आठवणींच्या पसाऱ्यात गुंतलेल्या मनाला बाहेर ओढून काढत रेखानं घड्याळात बघितलं. 2 वाजून गेले होते. यापुढे आता घरातल्यांची जेवणं, मग उष्टी खरकटी, झाकपाक, मग मात्र ते झाड आणि आपण. आज कुसुमला जरा जास्तच लाकडं तोड म्हणून सांगूया, तेवढाच त्याचा सहवास जास्त. रेखा भरून आली. तिनं चटचट पानं घेतली. नवऱ्याला सासूबाईंना जेवायला हाक मारली. आई, आज रात्री 20 पानं जादा आहेत गो, लवकरच लागा स्वयंपाकाला. अभिषेकाचा नैवेद्य आहे. रे दिनू, स्वयंपाक काय 100 पानांचा केलाय हो मी. पण या तुझ्या राणीसाहेबांना सांग नदीवरनं लवकर यायला. मला म्हातारीला नाही हो झेपत आता. ते एक लफडं चालू आहे हल्ली नदीवर जाण्याचं. तू कुसमीला सांगून टाक म्हणावं, ही नाही यायची रोज रोज. माणसं तोडून नाही हो चालत दिनू. कुसमी लाकूड फाटा गोळा करते तेव्हा इंधन मिळत आहे चुलीला. रोजची 25-30 माणसांची आंघोळ उडकायची, जळण आणणारेच कुठून. अगो पण तिचा बाळू नाही घरी, त्याला ने म्हणावं. रे तो गेलाय 4 दिवस परीक्षेला तालुक्याला, म्हणून तर सोबत नेते हिला 4 दिवस. विचारलं हो मला नेऊ का म्हणून, ने म्हटलं. नाहीतरी कसलीशी पुस्तकं वाचायची, त्यापेक्षा बरंच म्हणा ते. दिनूनं रेखाकडे बघत समारोप केला आणि भात कालवायला घेतला. जेवण झाली, उष्टी खरकटी झाली. मधल्या सुट्टीत ज्या उत्साहानं पोरं बाहेर उधळतात तशी रेखा साडीसारखी करत कुसुमकडे धावली. कुसुम वाट बघतच होती. कोयता घेऊन तोंडात पान धरून ती निघाली. काय गो वहिनी, झाली जेवणा? हो, भांडी सुद्धा झाली. दिनूक बाईल मात्र कामाची मिळाली हा. काय गे, आमका काय पेढे बिडे यंदाच्या वर्षात? चल, तुझं काहीतरीच असतं कुसुम. रेखा लाजली. काहीतरीच कसा गे, 6 महिने झाले लगीन होऊन, आता काही एक नको. बोलता बोलता गाव मागे पडलं. नदीची सुंदर भांगवाट सुरू झाली. दोहो बाजूला गर्द झाडी आणि उजव्या हाताला नदीवरचा प्रचंड पूल. पहिल्या कमानीखालची ती पाणथळ जागा. पायऱ्या उतरलं की लागणाऱ्या पायवाटेजवळची आणि त्या जागेवरचं तिचं ते झाड. रेखा धावत धावत त्या पायऱ्या उतरली. शेवटच्या पायरीवर आली. खाली बसून तिनं हातानं पाणी ढवळवलं. मंदिरात जाताना मूर्तीकडे बघत घंटानाद करावं तसं. तिच्या मागे कुसुम उभी, पण रेखा आता विसरलेली. ये वहिनी, लागली तुझी समाधी. बस बाई हेच, मी येतय लाकडा तोडून, थवसर बस. लय पाण्यात जाऊ नको. बोलता बोलता तिला ओलांडत कुसुम पायउतार झाली. मनाशी रेखाच्या तंद्रीचं आश्चर्य करीत ती चालू लागली. रेखाला बाकी कशाचंही भान नव्हतं. ते रुपडं तिच्या नजरेसमोर साक्षात उभं होतं. कमरे एवढ्या उंचीचं, दीपमाळेसारखी ठेवण, आकाशाला हात लावू बघणारी, गुच्छेदार पोपटी पानं, ताठ सावळ्या फांद्यांवर तरारलेली. आणि तेच तर नेमकं वैशिष्ट्य. बरोबर झाडाच्या मध्यातून फांद्या संपतात तिथून फुटलेल्या मुळ्या, दोरखंडा एवढ्या जाडीच्या. पानांना कडेवर घेऊन फांद्या जातायत तर जाऊ दे, झाड तोलायला आम्हाला जमिनीतच जायला हवं, अशा समंजस. झाडाच्या चारी बाजूंनी फुटत जमिनीत घुसलेल्या. प्रत्येक मूळ स्पष्ट, रेखीव, ठाशीव. ते अवघं झाड त्यामुळं लेकुरवाळं वाटत होतं.
त्याचं रुपडं पंढरीच्या विठोबासारखं कटीवर हात ठेवून परिसर न्याहाळत असल्यासारखं दिसत होतं. असाच असेल का बालकवींचा औदुंबर? सावळ्या डोहात पाय सोडून बसलेला, अशीच भूल घातली असेल त्यानं. खरंच काय करावं या झाडाचं? आपण काही कवी लेखक नाही याला शब्दात गुंफायला. फोटो काढता येईल म्हणा, पण छे, अशक्यच. त्या खेड्यात फोटोग्राफर कुठे असायला? खानावळीत गिराईकं उतरतात, त्यांच्याजवळ असतो म्हणा कॅमेरा, पण ते काय देवळाचे फोटो घेतात, माणसांचे फोटो घेतात. काय बाई करूया या आनंद मूर्तीचं? जीवघेणी आनंदवर मी रेखाच्या मनात दाटून आली. कुणाला तरी हे सांगावं, या झाडाच्या दर्शनात आणखी कुणाला तरी सहभागी करून घ्यावं, म्हणून ती उतावळी झाली. कोणाला दाखवावं? हे येतील? छे, रोजची गिराईकं त्यांचे हिशेब बघता बघता त्यांचा सगळा दिवस जातो. सिगारेट आणि शनिवार रविवारचे टीव्हीवरचे सिनेमे, इतकी चैन बास होते त्यांना. लग्न झालं न बायको आणली, ती एक चैन, अळवाच्या पानावरनं ओघळणाऱ्या थेंबासारखी रात्र ओघळून जाते अंगावर. मग सासूबाई त्या बसल्यात यायला. कुसमीबरोबर जंगलात जाऊन जाऊन मला बाधा झाली अशी शंका येते त्यांना. चळींतर म्हणत उद्धार होत असतो रोज. पळमरो, यायची बंदी नाही घातली अगदीच. कुसमीच्या मुलाची परीक्षा संपली की कुठे यायला मिळणार आहे? पण काढायची सवड. हळूच येऊन भेटून जायचं या झाडाला. त्या झाडाबद्दल वात्सल्याचा उमाळा येऊन रेखा पायरी उतरली. साडी पोटाशी खोचत गुडघाभर पाण्यात चालत ती झाडाजवळ पोचली. खांद्यांवर हात फिरवला. मुळ्या गोंजारल्या. त्याच्या जगण्याच्या ठामपणाचं तिला खूप कौतुक वाटलं. हे असंच्या असं उचलून घरी नेता आलं तर कोण मदत करील? पण नाहीच. तिच्या पायरीवर उतरून ते झाड पाहू शकेल असं कोणीच नाही. लांबून कुसुम लाकडाचा भारा घेऊन येताना दिसली. रेखा पाण्यातून भराभरा बाहेर आली. झाडी झटकत पायरीवर आली. झाडाला नजरेनच कुरवाळत, येते रे म्हणाली. रात्री नेहमीची पंक्तीची गडबड, स्वयंपाक, पाट पाणी, गिऱ्हाईकं जेवायला बसली. त्यातला तो थोडा वेगळा चमत्कारिक वाटला. जेवणात लक्षच नव्हतं. हात धुतले, अंगणातल्या कोपऱ्यात चटई टाकून बसलाय. समोर चित्रफलक. झरा झरा रेषा चितारल्या जात आहेत. पंक्तीत वाढताना रेखाला विलक्षण कुतूहल. सराईत हातानं रंग भरले जात आहेत. रेखानं हळूच चित्रावर नजर टाकली. ओळखलं. ही आपल्याच गावची नदी, हाच तो पूल प्रचंड कमानींवर पेललेला. अगं बाई, मग ते झाड, ते आहे यात? तिची जिज्ञासा तिला गप्प बसू देईना. तिनं चित्रकारासमोरनं फेऱ्या मारल्या. दिनूची सासूबाईंची नजर चुकवून. फलकावर सारखी सावली यायला लागली तसा चित्रकारही थोडा गडबडला. चांगली घरगुती खानावळ म्हणून इथे आलो. रात्री राहायची व्यवस्थाही बरी वाटली. पण ही बाई पोरगेलेशीच वाटतेय. अशी का बरं बघतेय? काय हवंय काय हिला? त्याच्या नजरेतली सर्कन उमटलेली प्रश्नचिन्ह रेखानं ओळखली. तिनं गडबडीनं विचारलं, हे आमच्या नदीचंच चित्र ना हो? मी ओळखलं चटकन. खूप छान. जसंच्या तसं काढलंय तुम्ही. हो हो, मला अतिशय आवडलं ते ठिकाण. संध्याकाळी फिरत फिरत गेलो होतो तेव्हापासून ठाण मांडलंय त्या स्थळानं. रेखानं आसपास कानोसा घेऊन दिटाई केली. खरं सांगू का, रागावणार नाहीत ना तुम्ही? छे, रागवायचं कसलं, सांगा. तुमचं हे चित्र ना थोडं अपुरं आहे. त्यात रेखा, आमटी आण, दिनूचा पुकारा झाला. रेखा सुळकन पळाली. चित्रकारानं चित्र तसाच ठेवून दिलं. त्यातली अपूर्णता समजेपर्यंत त्याला चैन पडणार नव्हतं. विलक्षण अस्वस्थ झाला तो. अशा खेड्यात चित्रावर मत प्रकट करणारं कोणी, त्यातूनही एक साधी गृहिणी भेटेल असं वाटलंच नव्हतं. ही आता परत कधी भेटेल, तशी ती फार दबलेली वाटली. बोलताना इकडे तिकडे पाहत होती. रेखानं मागची आवरावर केली. उद्याच्याला चवळी भिजत घातली. आता खोलीत पाण्याचा तांब्या घेऊन जायचा म्हणून तिनं तांब्या माठात बुडवला. तोच, को सुने, त्या पाहुण्यांची खोली देखो जरा झाडून. ओसरीवरची गादी चादर नेऊन ठेव. दिनू मेला कुठे सिगरेटी फुंकायला गेलाय न कळे. गिऱ्हाईकांचा खोळंबा नको. हुकूम नव्हे, पडत्या फळाची आज्ञाच वाटली तिला. तिनं कुंचा उचलला. ओसरी लगतच्या खोलीत आली. चित्रकार तिला पाहताच हरकला. सांगा, चित्रातली अपूर्णता तरी कोणती? त्याचा अधीर प्रश्न.
रेखाला हसूच आलं. जमिनीवर कुंच्या फिरवता फिरवता तिनं मनातलं लाडकं झाड त्याच्या पाळामुळांसहित त्या खोलीत उभं केलं. चित्रकार थक्क झाला. त्यानं ते शब्दबद्ध झाड, तिची त्याविषयीची आत्मीयता बरोबर झेलली. त्या आत्मीयतेच्या कॅनव्हासवर तर त्या झाडाचं सौंदर्य जास्तच खुललं. हे असंच्या असंच कागदावर रेखाटता आलं तर? मला दाखवाल ते झाड? जमेल तुम्हाला? त्यानं विचारलं. हो, उद्या 3:30-4च्या दरम्यान जाऊया. फार उशीर नको हं, काळोखात नाही त्याचं सौंदर्य कळायचं. रेखानं बजावलं. कोणीतरी त्या अप्रूपात सहभागी होणार याच आनंदात तिची पावलं नाचरी झाली. भराभरा अंथरूण घालून ती विजेच्या वेगानं घरात गेली सुद्धा. या आत्ममग्न आविष्काराकडे चित्रकार एकटक पाहतच होता. रेखाचा दिवस उजाडला तोच मुळी कोणीतरी या आनंदात सहभागी होतं ह्या समाधानात. रोजची कामच, पण सफाईनं झाली. भाताचं तपेलं, पोळ्यांचा ढीग, कोणीही तिची दमणूक केली नाही. नेहमीच्या पंक्ती झाल्या, घरातल्यांची जेवणं झाली. दिनू हिशेब लिहायला बसला. सासूही जरा आडवी झाली. कुसमीबरोबर आज रेखाच्या जोडीला शबनम खांद्यावर घेतलेला चित्रकारही होता. कुसमीला थोडं विचित्रच वाटलं. हे पाहुणे कोण? तिनं विचारलं. मी मुंबईच्या कॉलेजमध्ये चित्रकला शिकवतो. तुमच्या गावात देवदर्शनाला आलो ह्यांच्या खानावळीत उतरलोय. त्यानंच परस्पर उत्तर दिलं. कुसमी मनात म्हणाली, वहिनीबाईच्या सासवेन बरी परवानगी दिली या गिरायकाबरोबर यायला. मरो, आपल्याला काय. तिघं न बोलता चालत होती. नदीचा पूल लागला. रेखा सर्वात पुढे पायऱ्या उतरू लागली. कुसुमही सवयीने लाकडं तोडायला समोरच्या जाळीत शिरली. रेखा तिच्या पायरीवर येऊन उभी राहिली. आज त्या पायरीवर एक रसिकही होता सहभागी. तिनं एक अक्षरही न बोलता त्या झाडाकडे अंगुली निर्देश केला. डोळ्यातला आनंद आसवात भिजत होता. भारावलेल्या चित्रकाराने तिच्यावर खिळलेली नजर काढून तिच्या अंगुलीच्या दिशेनं पाहिलं. तो स्तब्ध झाला. निसर्गाचा इतका लोभसवाणा साक्षात्कार एक विजिगीषू प्रतीक तो प्रथमच पाहत होता. मार्वल्स, व्हेरी ब्युटिफुल, तो उद्गारला. न्याहाळता येईल तेवढ्या बाजूंनी त्यानं झाडाचं निरीक्षण केलं. शेवटी राहावे ना. खांद्यावरची शबनम पायरीवर ठेवून त्यानं पॅन्ट दुमडली. पाण्यात पाऊल घातलं. हळूहळू जपून झाडाच्या दिशेनं निघाला. रेखा त्याच्याकडे बघतच होती. तो झाडाजवळ पोहोचला. गुच्छेदार पानं ओंजळीत धरली. फांद्या मुळ्यांना अलगद गोंजारलं, हुंगलं. कौतुक कौतुक केलं. पाण्यातून पुन्हा पायरीवर येत तो म्हणाला, खरंच किती प्रतिकूल अवस्थेत किती सुंदर घट्टपणे उभं आहे नाही हे झाड. मला तर कमरेवर हात घेतलेल्या भक्तवत्सल विठ्ठलाचीच आठवण येते नेहमी. रेखा पायरीवर बसत म्हणाली. तोही तिच्या शेजारी बसला. मला दिवाणखान्यातल्या टिपॉयवर त्या फांद्या ठेवून दिल्यासारख्या वाटतायत त्याच्या मुळांकडे बघून. अय्या, अशा कल्पनांच्या भेंड्याच लावूया आपण. रेखा खळखळून हसत म्हणाली. हसताना तिच्या देहावरचं त्या हसण्याचं प्रतिबिंब फार फार आकर्षक होतं. तिच्या अगदी सख्या नात्यातच ते झाड कोणीतरी आहे ह्याची जाणीव त्याला प्रकर्षानं झाली. त्या हास्याची प्रतिबिंब शतगुणित होऊन त्याच्याही चेहऱ्यावर उमटली. त्यानं स्केचबुक पुढे ओढलं. कालची अपूर्णता आज भरून काढायची होती. एकाग्रतेने तो रेखाटू लागला. रेखानंही त्याला अजिबात त्रास दिला नाही. चित्र पूर्ण झालं आणि दोघंही स्तब्ध झाले. परस्परांची तंद्री दोघांनाही मोडवेना. लांबूनच कुसमीनं त्यांना तसं बसलेलं बघितलं. सरसरत एक हिरवा पिवळा किडा तिच्या मेंदूला चावला. गरत्या बाई माणसानं असा परपुरुषाबरोबर हसना बसना बरा नव्हे, ती पुटपुटली. कुसुम जवळ आलेली पाहताच, कुसुम तू पुढे हो, आलेच मी यांच्याबरोबर, रेखानं तिला सांगितलं. पण तुमच्या सासूबाई? हो ग, आलेच मी, चल तू पुढे. नाका काय हो, म्हणत कुसमी तरातरा पुढे निघाली. रेखा मान वेळावत हसली. आज तिला आपलं सारखं हसूच फुटत होतं. तिने चित्रकाराच्या हातातल्या चित्रावर नजर टाकली. आहा, किती हुबेहूब आलाय हो झाड चित्रात. आवडलं? खूप. चित्रकाराने ते चित्र किंचित पुढे झुकून तिच्यासमोर धरलं. हे माझ्याकडून एका रसिला वृत्तीला सस्नेह भेट. अय्या, मला कशाला? रेखा हर्षानं चित्कारली. मग मला इतकी सुरेख भेट दिलीत ती चित्र काय मी परत काढू शकेन? धन्यवाद, खरंच खूप खूप कृतज्ञ आहे मी.
रेखानं ते चित्र हृदयाशी धरलं आणि न राहून तिनं वाकून चित्रकाराच्या पायाशी 3दा नमस्कार केला. तिच्या या कृतीनं तो भांबावला, हसला. तिचा किणकिणता हिरवा चुडा आणि त्या झाडाची पानं यांचा तजेला त्याला एकदम जाणवला. सुखावत त्यानं आशीर्वाद दिला. आयुष्याकडे बघण्याची ही रसरशीत दृष्टी अशीच तजेलदार ठेव. दोघं एका अपूर्व समाधानात घराची वाट चालू लागली. निर्भर आनंदात रेखा चिवचिवत होती, हसत होती. दोघं अंगणात आली. वातावरणातला बदल दोघांना जाणवला. कुसमी सासूबाईंजवळ उभी, त्यांचे डोळे आग ओकत असलेले. दिनू दाराला ओठंबून उभा, ओठ मुडपलेले, कपाळावरची शीर ताड ताड उडत असलेली. शेजारच्या अंगणातून 4-2 उत्सुक चेहरे हळूच डोकावून गेले. रेखा थिजली. भीतीनं पांढरी फटक पडली. तरी धीर करून अनुनयाच्या सुरात दिनूला म्हणाली, बघितलं किती छान चित्र. मी नालायक, हे धंदे करतेस, लाज नाही वाटत? दिनूनं तिच्या कालावर काडकन वाजवली. दिनू, बाळा पोचवून ये रे हे चळींतर माहेरी. बरी दिसली तेव्हा गरीब. आता खानावळीतल्या गिरायकांबरोबर हे असले धंदे. चालती खानावळ बंद करील ही अवदसा. दिनूनं तिच्या हातातलं चित्र टराटरा टरकावलं. चित्रकार अवाक होऊन हे दृश्य पाहत तसाच थिजून उभा होता. तो पुढे येऊन काही बोलू जाणार तोच तरातरा त्याच्या दिशेनं धावत जाऊन दिनू ओरडला, ओ पावणे, उचला तुमचं चंबू गबाळ. ही सभ्य माणसाची खानावळ आहे. तुमची मुंबई नाही, काय समजले? इथल्या लेकी सुना बाजारात नाही बसवलेल्या. अहो मालक, माझं ऐकून तरी घ्या. तो चित्रकार काकुळतीला आला. काही एक बोलू नका. अख्ख्या गावात आम्हाला तोंड वर काढायला जागा नाही ठेवली यासाठी. सासूबाई कडाडल्या. चेव येऊन दिनूनं तिच्या दंडाला खसकन धरलं. फाड तो तिला हाती लागेल तिथे फटके मारू लागला. रेखा कोलमडली. हातातला पान हिरवा चुडा चुराचुरा होत विखुरला. डोळ्यात असहाय्यतेचे अश्रू होते, पण तोंडातून आवाज नाही आला. विकल नजरेनं तिनं चित्रकाराकडे पाहिलं. तिथे तिला फक्त हताश कणव दिसली. चित्रकार आपलं सामान घेऊन निघाला. त्याला हाताचा अडसर घालत दिनू खेकसला. ओ पाहुणे, 2 दिवसांचं जेवण्या खाण्याचं 100 रुपये बिल टाका आधी. मग तडफडा कुठे ते. अपमानित चेहऱ्याने चित्रकाराने पाकिट बाहेर काढलं. 100ची नोट दिनूच्या हातात दिली. तो पाठमोरा झाला. त्याच्या गालावर सरसरत 2 थेंब उघळले. दिनूला नाही दिसले, कारण तो ती नोट खरी आहे की खोटी बघण्यात मग्न होता. पण ते थेंब रेखाच्या जखमी मनापर्यंत अचूक पोचले. तिला कडावर कड येऊ लागले. उठा उठा, रडत भेकत नका राहू राणीसाहेब. रात्रीची गिराईक जेवायची आहेत. पोळ्या कोण करणार? तुझा बाप. सासूबाई करवाजल्या. दिनूने तिचं केस धरून तिला उभं केलं. आजपासून तू अंगणात जरी पाऊल ठेवलंस तर तंगडं मोडीन भटक भवानी. तिला स्वयंपाकघरात ढकलून त्यानं सिगरेट शिलगावली. सुजल्या डोळ्यांनी तिनं चूल पेटवली. दुकऱ्या हातांनी पोळ्या लाटल्या. अपमान, दुःख मनात मावत नव्हतं. जळत्या लाकडाला हात लावून तिनं प्रतिज्ञा केली, परत कधी त्या झाडाचा विचार सुद्धा करणार नाही. नाहीच. रात्र झाली. कामं आवरून उपाशी पोटीस ती अंथरुणावर आली. डोळे अश्रूंना थांब काही म्हणत नव्हते. उद्यापासून ती नदी, तो पूल, ते तिचं लाडकं झाड, सगळं दुरावणार. या वियोगाच्या जाणीवेनं तर उरी फुटून आली. अखेर ती सासूरवाशीण होती. माहेरची पाळमुळं तोडून झालेली. तिला इथं नवी मुळं फुटायलाच हवी होती. इथल्या जमिनीत रुजवून घ्यायला. रडून थकवा आला. नवरा आज रागावून अंगणात झोपला होता, हे एक बरं झालं, असं त्याही अवस्थेत तिला वाटून गेलं. झाडाचा विचारही करायचा नाही या प्रतिज्ञेची पाळमुळं मनात घुसवायला तिला एकांत मिळाला होता. पण आधीची तिच्या रक्तामांसात रिघली होती त्यांचं काय? त्या झाडाचा मनानेही निरोप घेण्याची कल्पना तिला विद्ध करत होती. दिनूच्या पाशवी मारानं आला नव्हता इतका थकवा तिला ह्या मनातल्या वादळानं आला. त्यानंच ती जास्त झोडपली गेली. पहाट झाली. खोलीच्या भिंतींचं अस्तित्व जाणवण्या एवढा अंधार कमी व्हायला लागला होता. तिनं अंथरूण गुंडाळलं. विस्कटल्या केसांचा आंबाडा बांधला. मनगटावर काचांच्या जखमा अजूनही ओल्या अंगाने चुरचुरत होत्या. तोंड धुवून ती स्वयंपाकघरात आली. पोळ्यांचं पीठ भिजवलं. चुलीत विस्तव केला. आता चूल रसरसून पेटली. ज्वाळा लहा करत छपराकडे झेपावू लागल्या. पोळपाटावरनं सरसरत हात फिरू लागले. तवा ज्वाळांनी वेढला. स्वयंपाकघराच्या दारातून दिनू तिच्या हालचाली पाहत होता. काल बडवल्यावर आज आले लाईनीत. परत हिंमत नाही करायची चाळे करायला. पण कालची रात्र शिंची फुकट अंगणात काढावी लागली.
असं मनाशी म्हणत तो मांजराच्या पावली तिच्या मागे आला. झपकन तिला कव घातली. ती दचकली. त्याच वेळी चुलीतली लाकडं सरशी करण्यासाठी तिचा हात पुढे झाला होता. दिनूचा धक्का लागून तो निखाऱ्यावर पडला. बोटांना चरकन चरका बसला. डोळ्यात पाणी तरारलं. त्या पाण्यातून पलीकडे तिला चुलीच्या रसरसलेल्या ज्वाळा दिसल्या. तिच्या झाडाची आठवण करून देणाऱ्या. बसलेल्या चटक्यानं तिचं ज्वाळा मुळांशी असणारं नातं पार तिच्या काळजाच्या देठाशी नेऊन कोरलं. दिनूकडून चोळामुळा होत असतानाच तिच्या अर्धमिटल्या डोळ्यांना जाणवलं, इथेच आहे ते झाड. मी त्याची आहे, ते माझं आहे. नव्हे, मीच ते आहे. आताच नव्हे का वरच्या फांद्यांनी अंग आखडून आक्रसून धरलंय आणि बोटाला धरून चुलीतून चटका होऊन ते रक्तात फुललंय. जगण्याचा शाप भोगायला ते झाड असंच आता शुष्कपणे अर्ध अंग पाण्याबाहेर ठेवून वाढणार होतं आणि सुजनाचा मागोवा घेत त्याची मुळं मात्र जमिनीत खोल खोल जाणार होती. कथा वाचता वाचताच एवढं भरून येतं आणि त्यांचं लेखनच असं आहे की अगदी ते खरं वाटावं. आणि तशी परिस्थिती आपल्या या काळात, आपल्या या जगात, आपल्या या समाजात अजूनही आहेच. आणि त्यामुळे ते लिखाण खूप खरं वाटतं. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये सुद्धा ते आहे हे आपल्याला जाणवतं आणि त्यामुळेच ते मनाला भावतं. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठल्या कथा कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्याही मला कमेंट करून नक्की सांगा. त्या मी वाचायचा नक्की प्रयत्न करेन. आणि अशाच कथा कविता ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयाच नवीन कथेसोबत किंवा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.